आपण चर्चा करत होतो. आज आपल्याला सामाजिक समस्यांची नेमकी कारणं कोणकोणती आहेत याचा अभ्यास करायचा आहे. आपण पाहिलं त्या दिवशी की सामाजिक समस्यांचं स्वरूप कसं असतं. सामाजिक समस्या ह्या त्रासदायक असतात, क्लेशदायक असतात, समाज व्यवस्थेच्या किंवा समाजाच्या विकासात अडथळे निर्माण करत असतात. सामाजिक समस्यांमुळे व्यक्ती आणि समाजाचा विकास हा बाधित होत असतो. ह्या सगळ्यांच्या संदर्भात आपण चर्चा केली. पण आज आपल्याला नेमकं सामाजिक समस्या समाजामध्ये कोणकोणत्या कारणांमुळे निर्माण होतात या संदर्भात चर्चा करायची आहे. सामाजिक समस्या कशा निर्माण होतात किंवा सामाजिक समस्या का बरं निर्माण होतात याचा आढावा आपल्याला सामाजिक समस्यांच्या कारणांमधून घेता येऊ शकतो. आपण त्या दिवशी पाहिलं की सामाजिक समस्यांचं स्वरूप हे सार्वत्रिक असतं. जगाच्या पाठीवरचा असा कुठलाही समाज नाही की ज्या समाजामध्ये सामाजिक समस्यांचं अस्तित्व नाही. तो प्रगत समाज असो, अप्रगत असो की विकसनशील असो, सर्व समाज व्यवस्थेमध्ये, सर्व समाजामध्ये सामाजिक समस्या ह्या आपल्याला निहित पाहायला मिळतात. आणि अशा असणाऱ्या सामाजिक समस्या प्रत्येक समाज व्यवस्थेमध्ये कोणकोणत्या कारणांमुळे निर्माण होत असतात हे पाहणं सुद्धा आपल्याला क्रमप्राप्त ठरतं. तर आज आपल्याला सामाजिक समस्यांची जी वेगवेगळी कारणे आहेत त्या कारणांचा आढावा घ्यायचा आहे. काही कारणास्तव आज इथे पीपीटी मी तुम्हाला शेअर नाही करू शकत. मी क्लास झाल्यानंतर वगैरे ग्रुपवर वगैरे शेअर करेन. पीपीटी माझ्या मेल आय डीवर आली नाही, त्यामुळे मी तुम्हाला नंतर शेअर करेन. पीपीटी तयार केली, ठीक आहे. तर पहिलं सामाजिक समस्येचं जे कारण आहे ते म्हणजे औद्योगिकरण. तुम्हाला माहित आहे की भारतामध्ये जवळपास 150 वर्ष ब्रिटिशांची राजवट होती. ब्रिटिशांच्या एकछत्री अंमलाखाली भारतातील लोकांना आपलं जीवन जगावं लागत होतं. आणि या ब्रिटिशांच्या आगमनानेच भारतामध्ये साधारणतः 1818 नंतर औद्योगिकरणाचं युग सुरू झालं, आधुनिकीकरणाचं युग सुरू झालं. औद्योगिकरणाला चालना मिळाली. अशा प्रमाणातले अनेक दाखले अनेक अर्थशास्त्रीय समाजशास्त्रीय विचारवंतांनी दिलेले आपल्याला पाहायला मिळतात. भारतामध्ये जे औद्योगिकरण झालं त्या औद्योगिकरणामुळे अनेक सामाजिक समस्यांची निर्मिती झाली हे आपल्याला पाहायचं आहे. साधारणपणे आपल्याला माहिती आहे की 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला. आणि भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आपल्याला सांगितलं होतं, त्यांनी एके ठिकाणी म्हटलं होतं की भारत सरकार स्वतःहून काही सार्वजनिक स्वरूपाचे उपक्रम म्हणजेच उद्योग स्थापन करत आहे. आणि भारत सरकारचा हे उद्योग स्थापन करण्यामागचा काय महत्वाचा उद्देश आहे तर ते सांगत असताना त्यांनी सांगितलं की औद्योगिकरणाशिवाय देशाचा विकास शक्य नाही. औद्योगिकरणाशिवाय अनेक लोकांच्या हाताला काम मिळणार नाही. औद्योगिकरणाशिवाय दारिद्र्याचं निर्मूलन होऊ शकणं शक्य नाही. औद्योगिकरणाशिवाय देशाच्या आर्थिक विकासाला प्रगती ही मिळणार नाही. आणि अशा कारणांमुळे आपल्याही देशामध्ये आपल्याला औद्योगिकरणाला चालना देणं हे अत्यंत आवश्यक आहे असं सांगितलं गेलं. आणि या औद्योगिकरणाचा पुरस्कार भारताने केला. आणि त्यावेळेस पंडित जवाहरलाल नेहरूंनी एके ठिकाणी एका कारखान्याचं उद्घाटन करत असताना, भाषण करत असताना म्हटलं की या देशातील ही जी काही उद्योगधंदे स्थापन होत आहेत हे भारताच्या आधुनिक विकासाची विकास मंदिरे असतील अशा प्रकारचं भाकीत, अशा प्रकारचं वक्तव्य उद्योगधंद्याच्या स्थापनेसंदर्भात आणि औद्योगिकरणाच्या संदर्भात तत्कालीन पंतप्रधानांनी केलं. आणि याचा परिणाम म्हणून ब्रिटिशांच्या आगमनानंतर आणि स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये मोठमोठ्या स्वरूपांच्या उद्योगधंद्यांना सुरुवात झाली, उद्योगधंद्यांची निर्मिती झाली, औद्योगिकरणाला चालना मिळाली. आणि या औद्योगिकरणाच्या माध्यमातून मोठ्या मोठ्या स्वरूपांचे उद्योगधंदे आपल्या देशामध्ये स्थापन झाले. मग ते उद्योगधंदे सार्वजनिक क्षेत्रातील असतील. सार्वजनिक क्षेत्रातील म्हणजे कोणते? वाशेकर तुझा माईक बंद कर. सार्वजनिक क्षेत्रातील म्हणजे कोणते? की ज्या उद्योगधंद्यांवर केवळ आणि केवळ सरकारचं अधिकार आहे, सरकारचाच त्याच्यावर अधिकार चालतो, अशा प्रकारचे जे उद्योगधंदे आहेत त्याला सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगधंदे किंवा आपण सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम असं म्हणतो. दुसऱ्या प्रकारचे उद्योगधंदे असे होते की जे उद्योगधंद्यांमध्ये सरकारची आणि खाजगी कारखानदारांची भांडवलदारी होती, त्याला संयुक्त उपक्रम असं म्हणतात. की ज्या संयुक्त उपक्रमामध्ये सरकार आणि खाजगी भांडवलदार या दोघांचेही हिस्से असतात, दोघांचीही त्याच्यामध्ये सहभागिता असते. आणि ह्या दोघांच्या
सहभागाच्या माध्यमातून आणि दोघांच्या गुंतवणुकीच्या माध्यमातून एक आता उद्योग जो उभा राहतो त्याला संयुक्त उपक्रम असं म्हणतात. आणि तिसरे जे उपक्रम होते किंवा तिसरे जे उद्योगधंदे होते त्याला आपण खाजगी उद्योग असं म्हणतो, की ज्या खाजगी उद्योगामध्ये 100% मालकी हक्क हा भांडवलदाराचा असतो, कारखानदाराचा असतो, जो कोणी स्थापन करणारा असतो त्याचा असतो. उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल मी हे तिन्ही प्रकारच्या उद्योगांचे तुम्हाला उदाहरण देतो. पहिल्या प्रकारचे उपक्रम किंवा उद्योगधंदे जे होते त्याला आपण सार्वजनिक उद्योग किंवा सार्वजनिक उपक्रम असं म्हणतो, की ज्यावर सरकारची 100% मालकी आहे. असा एक उद्योग किंवा असा एक उपक्रम म्हणजे रेल्वे. सध्या संपूर्ण भारतभर रेल्वेच्या खाजगीकरणाच्या संदर्भात चर्चा सुरू आहे आणि सरकारने पावलं उचललेली आहेत. आणि सरकारच्या या उपक्रमाला किंवा सरकारच्या या निर्णयाला संपूर्ण देशभर पुढच्या कालखंडामध्ये मोठ्या स्वरूपात विरोध होणं शक्य आहे आणि ते विरोध होणं ज्याला आपण म्हणू की आवश्यकही आहे. म्हणून अलीकडील कालखंडात सरकार हे सार्वजनिक उपक्रम, रेल्वे हा सार्वजनिक उपक्रम आहे आणि या सार्वजनिक उपक्रमामध्ये सरकारने आता संयुक्त भागीदारीला प्राधान्य दिलेलं आहे. दुसरा संयुक्त उपक्रम कोणता तुम्हाला माहित असेल की भारत भेल नावाची एक कंपनी आहे. त्यानंतर अशा अनेक कंपन्या आहेत की ज्या कंपन्यांचं सरकार हे ज्याला आपण म्हणू की खाजगी कारखानदारांना त्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी किंवा गुंतवणूक करण्यासाठी प्राधान्य देत आहे आणि त्या लोकांना ते सोयीचं होत आहे. तर जे सार्वजनिक उपक्रम आहेत ज्याच्यात 100% मालकी सरकारची असते, संयुक्त उपक्रम आहेत ज्याच्यात मालकी ही साधारणपणे 51% सरकारची असते आणि 49% मालकी खाजगी कारखानदाराची असते. जसं की आपल्याला माहित आहे की एअर इंडियाचं खाजगीकरण आता सुरू झालेलं आहे. एअर इंडिया ही भारतातील असणारी नेव्हिगेशन कंपनी आहे जे पर्यटन आपलं उड्डाण क्षेत्रामध्ये काम करते आणि तिच्या खाजगीकरणाला सुरुवात केली. सुरुवातीला तिचं खाजगीकरण करत असताना सरकारने संयुक्त उपक्रमाअंतर्गत सरकार आणि खाजगी कारखानदारांचं केलं. आता 100% खाजगीकरणाला वाटचाल त्यांच्याकडे सुरू केलेली आहे. म्हणजे खाजगीकरण म्हणजे कारखानदारांच्याच हाती ते देण्याचा सुरू आहे. जसं की अनेक एअरपोर्ट आहेत, ह्या एअरपोर्टमध्ये सुद्धा संयुक्त उपक्रमांच्या माध्यमातून सरकारने ह्या एअरपोर्टची निर्मिती करणं सुरू केलेली आहे आणि काही एअरपोर्टची निर्मिती ही खाजगीकरणाच्या माध्यमातून केली. तिसरे उपक्रम आहेत खाजगी उपक्रम किंवा खाजगी उद्योग की ज्याच्यामध्ये 100% मालकी 100% गुंतवणूक ही खाजगी कारखानदाराची असते आणि ते खाजगी कारखानदार स्वतःच्या इच्छेनुसार आपला कारखाना आपल्या सोयीनुसार चालवत असतात. अशा प्रकारच्या औद्योगिकरणाला जी चालना दिली आणि ह्या तिन्ही उपक्रमांच्या माध्यमातून देशामध्ये मोठमोठे उद्योगधंदे स्थापन झाले. परंतु या सर्वांचा परिणाम काय झाला, या सर्वांचा परिणाम जर आपण पाहिला तर आपल्या देशामध्ये या उद्योगधंद्यांच्या निर्मितीमुळे औद्योगिकरणामुळे पहिला सर्वात मोठा परिणाम आणि जी समस्या निर्माण झाली ज्याच्यातून तो म्हणजे पहिला परिणाम छोटे छोटे जे लघु उद्योग आणि कुटीर उद्योग होते यांचा ह्रास झाला आणि या लघु उद्योग आणि कुटीर उद्योगांच्या ह्रासामुळे अनेक लोकांना दारिद्र्याचा सामना करावा लागला. जसं की आज आपण पाहतो की ग्रामीण भागामध्ये आजच्या स्थितीला आपल्याला माहित आहे की भारतामध्ये ग्रामीण भागामध्ये जर आपण पाहिलं तर बलुतेदारी पद्धती अस्तित्वात होती. भारतीय समाजातील जाती व्यवस्थेची निर्मितीच मुळात पारंपरिक व्यवसायाच्या आधारावर किंवा त्यांच्या प्रत्येक जातीच्या व्यवसायाच्या आधारावर झालेली आहे. तर ही जी जाती व्यवस्था आहे उद्योगधंद्यांच्या निर्मितीमुळे औद्योगिकरणाच्या निर्मितीमुळे या जाती व्यवस्थे अंतर्गत चालणारी जी काही बलुतेदारी सिस्टम होती ज्याला आपण जजमानी पद्धती असं सुद्धा म्हणतो, ते 12 बलुतेदार 18 आलुतेदार संपूर्ण गावातील असणाऱ्या लोकांच्या समोर वेगवेगळ्या स्वरूपांचे व्यवसाय करून त्यांचा चरितार्थ चालायचा भागायचा आणि ह्या छोटे छोटे उत्पादनं ती करायची आणि गावातील लोकांच्या गरजांची पूर्तता व्हायची. या औद्योगिकरणाच्या निर्मितीमुळे छोटे छोटे जे लघु उद्योग होते कुटीर उद्योग होते या लघु उद्योग आणि कुटीर उद्योगांचा पूर्णतः ऱ्हास झाला आणि छोट्या छोट्या वस्तूंचं उत्पादन सुद्धा मोठमोठ्या कारखान्यांमध्ये होऊ लागलं. सुईपासून ते विमानापर्यंतच्या उत्पादनासाठी वेगवेगळे कारखाने निर्माण झाले आणि मग जी लोक बलुतेदारी पद्धतीवर किंवा पारंपरिक व्यवसायावर आपल्या आधारित होती त्या लोकांच्या सामाजिक समस्यांची निर्मिती झाली. त्यानंतर दुसरा मोठा परिणाम या औद्योगिकरणामुळे काय झाला की औद्योगिकरणामुळे पर्यावरणीय प्रदूषणामध्ये वाढ झाली. काल आपण याच्या पूर्वीच्या क्लासमध्ये पाहत असताना पाहिलं की सर्व सामाजिक समस्या कशा असतात, परस्परावर लंबी असतात. एका सामाजिक समस्येचा सहसंबंध कोरिलेशन हे इतर सामाजिक समस्यांशी असतं. तीच औद्योगिकरणाची बाब आहे. औद्योगिकरणामुळे निर्माण झालेल्या ज्या काही समस्या आहेत त्यातली पहिली समस्या आपण पाहिली की बाबा उद्योगधंद्यांचा छोट्या छोटे जे कुटीर उद्योग होते लघु उद्योग होते यांचा ऱ्हास झाला आणि यांच्या ऱ्हासामुळे अनेक सामाजिक समस्या म्हणजे बलुतेदार लोकांच्या दारिद्र्यामध्ये वाढ झाली. त्यानंतर दुसरा मुद्दा पाहिला आपण की पर्यावरणीय प्रदूषणांची जी काही समस्यांची जी निर्मिती आहे केवळ आणि केवळ औद्योगिकरणामुळे भारतामध्ये निर्माण झाली. तुम्ही पाहिलं असेल की मधल्या लॉकडाऊनच्या कालखंडामध्ये या आपल्या कोरोना महामारीच्या कालखंडात जे काही लॉकडाऊन आपल्याकडे झालं होतं त्या लॉकडाऊनच्या कालखंडामध्ये तुम्ही पाहिलं असेल की संपूर्ण भारतभर ही चर्चा झाली की देशातील ह्या 2 महिन्यामध्ये 21 दिवसामध्ये 24 दिवसामध्ये जे काही लॉकडाऊन लावलं होतं त्या कालखंडामध्ये
मोठ्या स्वरूपात पर्यावरणीय प्रदूषणाची जी हानी झालेली होती ती भरून निघाली. अनेक हवामान शास्त्रज्ञ असतील, पर्यावरणीय अध्ययन करणारे अध्ययनकर्ते असतील, त्यांनी हवेची शुद्धता तपासली, पर्यावरणीय प्रदूषणामध्ये किती मोठ्या स्वरूपामध्ये हानी भरून निघालेली आहे या संदर्भात सांगितलं, ओझोनच्या थराची भर किती झालेली आहे या संदर्भात सांगितलं. हे सगळं का भरून निघालं तर त्या 2 महिन्याच्या कालखंडात, त्या महिन्याभराच्या कालखंडात संपूर्ण देश हा ठप्प झालेला होता. औद्योगिक कारखान्यातील उत्पादन हे ठप्प झालेलं होतं. गंगेर सारखी नदी, की ज्या नदीला स्वच्छ करण्यासाठी भारत सरकारने करोडो रुपये खर्च केले, पण त्या कालखंडामध्ये ती नदी आपोआप स्वच्छ झाली आणि तिच्या पाण्यामध्ये 50% शुद्धताही वाढीस लागली होती. कशासाठी तर औद्योगिक कारखान्यातून निघणारं जे अवशिष्ट जल असायचं ते नदीमध्ये सोडलं जायचं आणि त्याच्यातून जल प्रदूषण व्हायचं. कारखान्यांमधून निघणाऱ्या धुरामुळे हवा प्रदूषण व्हायचं आणि असे अनेक प्रश्न ह्या उद्योगधंद्यांमुळे निर्माण झाले. म्हणजे पर्यावरणीय प्रदूषणाची समस्या औद्योगिकरणामुळे निर्माण झाली, मोठमोठ्या उद्योगधंद्यांच्या निर्मितीमुळे निर्माण झाली. त्यानंतर दुसरी समस्या या औद्योगिकरणाची जर आपल्याला पाहायची झालं तर खेड्यांची जी स्वयंपूर्णता होती ती नष्ट होऊन खेडी ही ओस पडू लागली. उद्योगधंद्यांमध्ये काम मिळेल आपल्याला, कारण का आता आपल्या देशामध्ये माहिती आहे की बेरोजगारीचा आणि बेकारीचा प्रश्न हा मोठा आहे. आजही आपण पाहतो की या पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये किंवा कोरोना महामारीच्या कालखंडामध्ये सर्वाधिक जास्त मोठा परिणाम जर कुठल्या सेक्टरवर झाला असेल तर बेकार असणाऱ्या किंवा रोजगाराच्या सेक्टरवर झाला. आणि आपल्या देशामध्ये साधारणपणे 93 ते 94% लोक हे अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये काम करतात, असंघटित क्षेत्रामध्ये काम करतात, की ज्यांना कुठल्याही स्वरूपांचे हक्क आणि अधिकार नाहीयेत, त्यांना कुठल्याही स्वरूपांच्या असंघटित क्षेत्रातील असणाऱ्या लोकांसंदर्भात कुठल्याही स्वरूपांचे कारगर असे कायदे आपल्या देशामध्ये तयार झालेले आहेत. अशा लोकांवर सर्वाधिक मोठा परिणाम या कालखंडामध्ये, कोरोना महामारीच्या कालखंडामध्ये त्यांच्या रोजगारावर झाला. तर ह्या औद्योगिकरणाने सुद्धा रोजगारावर परिणाम केला आणि तो परिणाम वेगळ्या अर्थाने ते पाहायचा. एकीकडे उद्योगधंद्यांच्या निर्मितीतून अनेक लोकांना रोजगार मिळेल या आशेपोटे अनेक उद्योगधंदे आपल्या देशात स्थापन झाले, पण या कारखानदारांनी चालाकी करून आपली स्वतःची निहित स्वार्थ साध्य करण्यासाठी या कारखानदारांनी नंतरच्या कालखंडात काय केलं, सुरुवातीच्या कालखंडामध्ये यांनी कारखाने सुरू केले. कारखाने सुरू करत असताना अनेक लोकांना रोजगार दिला, पण रोजगारांच्या वाढत्या मागण्या, कामगारांच्या न्याय हक्क असणाऱ्या मागण्यांकडे यांनी दुर्लक्ष करायला सुरुवात केली आणि याच्या माध्यमातून पुढच्या कालखंडात साधारणपणे 1980 नंतर जवळपास सर्व कारखानदारी व्यवस्थेमध्ये जे मोठमोठे उद्योगधंदे होते या सर्व कारखानदारांनी ॲटोमायझेशनला अधिक प्राधान्य दिलं, यांत्रिकीकरणाला अधिक प्राधान्य दिलं. आणि या यांत्रिकीकरणाचा परिणाम काय झाला की जे उद्योगधंदे लोकांच्या गोरगरिबांना अधिक रोजगार प्राप्त करून देतील, विकास त्यांचा साधला जाईल यासाठी उभे केले आपल्या देशाने, या सगळ्या उद्योगधंद्यांमध्ये झालं असं की या उद्योगधंद्यांचा परिणाम झाला असा की या उद्योगधंद्यांच्या संचालनकर्त्यांनी काय स्वीकारलं, यांत्रिकीकरण स्वीकारलं आणि ज्या ठिकाणी 100 कामगार काम करायचे त्या ठिकाणी एकच यंत्र 100 लोकांचं काम करू लागलं आणि त्या यंत्राला ऑपरेट करणारा एकच व्यक्ती लागू लागला. म्हणजे एका यंत्राने साधारणपणे 99 लोकांचा रोजगार हा हिरावून घेतला आणि यामुळे बेकारी आणि बेरोजगारीच्या प्रमाणात या औद्योगिकरणामुळे वाढ होत गेली. खेड्यातील लोक शहरांमध्ये जाऊ लागली. पुढचा मुद्दा आपण नागरीकरण पाहणार आहोत. खेड्यातील लोक ही उद्योगधंद्यांच्या आणि कामाच्या निमित्ताने शहरात जाऊ लागली आणि ह्या लोकांमुळे खेडी ही ओस पडली आणि खेड्यातील जनजीवन हे अत्यंत विस्कळीत झालं. त्यामुळे औद्योगिकरण हे अनेक सामाजिक समस्यांच्या निर्मितीसाठी कारणीभूत ठरलं. म्हणून सामाजिक समस्यांच्या निर्मितीचं पहिलं कारण म्हणून आपण औद्योगिकरणाकडे पाहू शकतो. त्यानंतर दुसरं जे महत्वाचं कारण आहे औद्योगिकरणाशी रिलेटेड असणार आणि त्याला जोडून असणार ते म्हणजे नागरीकरण. आपल्याला माहित आहे की भारतीय समुदायाची विभागणी ही साधारणपणे आपण पाहतो की 3 समुदायामध्ये झालेली आहे. कोणकोणत्या? शहरी समुदाय, ग्रामीण समुदाय आणि आदिवासी समुदाय. या तिन्ही समुदायाचं जर आपण विवेचन केलं किंवा विश्लेषण केलं तर आपल्या असे निदर्शनास येतं की ह्या तीनही समुदायातील असणारी संस्कृती वेगळी आहे, म्हणजे त्यांची जीवन जगण्याची पद्धती वेगळी आहे. जसं की आपण पाहतो ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांचा दिवस हा कधीच 9 वाजता, 10 वाजता, 12 वाजता, 1 वाजता निघत नाही. त्यांच्या दिवसाची सुरुवात हा सकाळी 5 पासून 6 पासून होते. खेड्यातली काम करणारे, शेतातली सर्व काम करणारे लोक आपण पाहतो आपल्या सर्वांच्या घरी, आई असेल, बाबा असेल किंवा आपल्या परिवारातील इतर जी मंडळी असतील, जे शेतकरी कुटुंबातील असतील, त्यांच्या घरची स्थिती तुम्ही पहा. सकाळी 5-6 वाजता ते उठतात, आई सडा रांगोळी करते, सारवण वगैरे करते, वडील गोठ्यातील जे काही गुरंढोरे असतील त्यांची शुश्रूषा करणं, शेणपाणी करणं, ह्या सगळ्या गोष्टी करतात आणि तिथून त्यांच्या दिवसाची सकाळी 5 पासून सुरुवात होते, 9-10 वाजेपर्यंत ते शेतावर कामाला जातात. आणि खेड्यातील लोकांचं जीवन, शहरातील लोकांचं जीवन असं असतं का? नाहीये. त्यांच्या जीवन जगण्याची पद्धत ही वेगळी आहे. म्हणून हे तिन्ही समुदाय वेगळे आहेत, त्यांचं कल्चर वेगळं आहे. तर ह्या तिन्ही समुदायांपैकी ज्याचा सहसंबंध आज आपल्या या सामाजिक समस्यांच्या निर्मितीशी आहे ते म्हणजे नागरिकरण, म्हणजे शहरीकरण. साधारणपणे आपल्या देशातील संख्या जर आपण पाहिली तर
आजच्याही स्थितीला जवळपास आपल्या देशातील 30% लोकसंख्या ही शहरांमध्ये वास्तव्य करते. एकूण असणाऱ्या 130-35 जे काही 130 किंवा 35 कोटी जी काही लोकसंख्या आपल्या देशाची आहे त्यापैकी जवळपास 30% लोकसंख्या ही शहरांमध्ये वास्तव्य करते. ते अलीकडील काळामध्ये त्याचं प्रमाण वाढीस लागले. पण एक आश्चर्य तुम्हाला माहित नसेल किंवा एक गोष्ट माहित नसेल जी भारताच्या संदर्भात महाराष्ट्राच्या संदर्भात महत्वपूर्ण आहे या नागरिकरणाच्या संदर्भामध्ये, की सर्वाधिक जास्त नागरीकरण असणारं जर राज्य आपल्या देशामध्ये कोणतं असेल तर ते महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रातील जवळपास 40 ते 45% लोकसंख्या ही शहरांमध्ये वास्तव्य करते, नागरी समाजामध्ये वास्तव्य करत असते. आणि अशा असणाऱ्या ह्या नागरी समाजामुळे सुद्धा अनेक सामाजिक समस्यांची निर्मिती झाली. नागरीकरणामुळे कोणती सामाजिक समस्या निर्माण झाल्या किंवा नागरीकरणामुळे कोणत्या सामाजिक समस्यांना चालना मिळाली, त्यातलं पहिली महत्वाची सामाजिक समस्या आहे वाढत्या नागरीकरणाचा परिणाम म्हणून शहरांमध्ये झोपडपट्ट्यांची निर्मिती झाली. आणि या झोपडपट्ट्यांच्या समस्या त्या जगभर सार्वत्रिक आहेत. तुम्हाला माहित असेल की जगप्रसिद्ध असणारी धारावीची झोपडपट्टी ही भारतामध्ये प्रसिद्ध आहे, आपल्या मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये. आणि ही असं म्हटलं जातं की आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे. आता जिथे जिथे झोपडपट्टी असते तिथे कोणकोणत्या समस्या असतात किंवा त्या झोपडपट्टीमुळे कोणत्या समस्या निर्माण होतात? पहिली तिथे समस्या निर्माण होते आरोग्याची समस्या. ज्या झोपडपट्टीमध्ये जी लोक तिथे वास्तव्य करत असतात ती लोक अनधिकृतपणे त्यांनी तिथे वास्तव्य त्यांचं राहिलेलं असतं. आणि या अनधिकृतपणे म्हणजे त्याला आपण इन्क्रोचमेंट म्हणतो किंवा अतिक्रमण म्हणतो, की जागेवर त्यांनी सरकारचे असतील किंवा इतर लोकांच्या जागेवर अतिक्रमण केलेलं असतं. आणि अतिक्रमित असणाऱ्या ठिकाणी जाऊन ज्यावेळेस ते वास्तव्यास राहत असतात त्यावेळेस त्यांना कुठल्याच सोयी सुविधा तिथे प्राप्त होत नसतात. त्या झोपडपट्ट्या अनधिकृत असल्यामुळे गव्हर्नमेंट सुद्धा नियमांच्या बांधील राहून त्यांना कुठल्याही प्रकारच्या सोयी सुविधा देण्यासाठी बांधील नसतं. आणि मग अशा वेळेस ह्या अवैध स्वरूपाच्या असणाऱ्या झोपडपट्ट्यांची ज्यावेळेस निर्मिती होते तिथे आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात, तेथील पाण्याच्या निचऱ्याचे प्रश्न निर्माण होतात, म्हणजे नाल्यांचे आणि गटारांचे प्रश्न असतील, तिथे दिवाबत्तीचे प्रश्न निर्माण झालेले असतात, त्यांच्या त्या समस्या असतात. त्यानंतर सर्वात मोठी समस्या या झोपडपट्ट्यांमध्ये वास्तव्य करणाऱ्या लोकांची जर कुठली असेल तर ते म्हणजे त्यांच्या निवासाची व्यवस्था असते. आपण पाहिलं, तुम्हाला मी मागे सुद्धा 1-2 वेळेस सांगितलं होतं की मध्यंतरीच्या काळामध्ये 2005 ते 7च्या कालखंडामध्ये एक सिनेमा आला होता. त्या सिनेमाचं नाव होतं स्लमडॉग मिलेनियर. आणि हा सिनेमा केवळ आणि केवळ भारतातील ज्या झोपडपट्टी आहेत, विशेष करून धारावीची जी मुंबईची झोपडपट्टी आहे त्या झोपडपट्टीतील असणाऱ्या सामाजिक समस्यांवर आधारित होता. तिथे लोक जीवन कसं जगतात, मोठमोठ्या जे नाले असतात, पाणी गटार वाहून देणारे, घाण वाहून देणारे, त्या नाल्यांवर लोक पाट्या टाकून तिथे आपली राहोटी उभी करतात आणि तिथे जीवन जगतात. त्या लोकांना शौचांचे कसे प्रॉब्लेम असतात, मलमूत्र विसर्जनांचे त्यांचे प्रॉब्लेम कसे असतात. आणि हे सगळ्या समस्या केवळ आणि केवळ झोपडपट्टीमुळे निर्माण होतात. झोपडपट्टीमुळे दुसऱ्या समस्या कोणत्या निर्माण होतात? ज्या ज्या ठिकाणी झोपडपट्टी असते, या लोकांची वस्ती असते, त्या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे की वेश्यावृत्तीसारखे व्यवसाय चालतात, की जे वेश्यांच्या समस्या निर्माण होतात, आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. आणि तिथे सर्वात मोठी समस्या जर झोपडपट्टींची कोणती असेल तर गुन्हेगारीकरणाला चालना ही झोपडपट्टी जिथे जिथे निर्माण झालेली असते त्या ठिकाणी सर्वाधिक जास्त असते. आणि म्हणून गुन्हेगारीकरण असेल त्यामध्ये विशेष करून बाल गुन्हेगारांच्या समस्येला चालना ही झोपडपट्ट्यांमध्ये अधिक मिळालेली आपल्याला पाहायला मिळत असते. म्हणजे एक झोपडपट्टी जी नागरीकरणामुळे निर्माण झालेली असते आणि त्या नागरीकरणामुळे निर्माण झालेली झोपडपट्टी ही अनेक सामाजिक समस्यांची निर्मिती करत असते. हे एक मुद्दामी उदाहरण तुम्हाला नागरीकरणाच्या, वाढत्या नागरीकरण सांगितलं. पण शहरामध्ये ही समस्या आहे का? नाही. या व्यतिरिक्त अनेक समस्या आपल्याला वाढत्या नागरीकरणामुळे पाहायला मिळतात. जी शहरं आहेत त्या शहरांमध्ये लोकांच्या निवासाचे प्रश्न निर्माण झाले. जसं की मुंबई सारख्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर असं तुम्हाला मुंबई सारख्या ठिकाणी पाहायला मिळतं का की एखाद्याचं घर 2 एकरचं आहे. अपवादात्मक स्थितीमध्ये काही लोकांचे असतील, पण सर्वसामान्य लोकांना 2 एकरमध्ये घर बांधता येतं मुंबई सारख्या ठिकाणी असं पाहायला मिळतं का? नाहीये. तिथे जर आपण पाहिलं तर 20-20 मजली बिल्डिंग्स आहेत. म्हणजे तिथे जागा कमी आहे आणि राहणाऱ्या लोकांचं प्रमाण जास्त, ज्याला आपण पॉप्युलेशन डेन्सिटी असं म्हणतो. लोकसंख्येची घनता ही मुंबई सारख्या शहरांमध्ये सर्वाधिक जास्त आहे. मुंबईच्या शहराच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर 2011च्या आकडेवारीनुसार अधिकृत असणारी मुंबईची लोकसंख्या ही 1,83,00,000 आहे. आणि त्या व्यतिरिक्त अनधिकृतपणे वेगवेगळ्या राज्यांमधून येणारे पोट भरण्यासाठी आलेली जी लोक आहेत त्यांची लोकसंख्या वेगळी आहे, की जे अनधिकृत आहे. म्हणजे एक शहर की ज्या शहराचं क्षेत्रफळ हे जर किमान लाखांमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी मर्यादित असेल आणि त्या ठिकाणी जर कोटींमध्ये लोक राहत असतील तर निवासाची समस्या निर्माण होणं
साहजिक आहे आणि हा प्रश्न नागरीकरणामुळेच निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतो. लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण पाहिलं की मोठमोठ्या शहरांमध्ये कोरोनाचा प्रसार आणि प्रसार सर्वाधिक जास्त झाला. त्यावेळेस लोकांना वाटू लागलं की नाहीये, शहरांमध्ये राहणं जीवन हे किती जिकिरीचं आहे. आजही आपण पाहतो की मुंबई सारख्या शहरामध्ये छोटासा पाऊस आला की लोकांना आपलं जीवन जगणं अतिशय अडचणीचं व्हायला लागतं. म्हणजे नागरीकरणामुळे लोकांच्या राहण्याचे प्रश्न निर्माण झाले, झोपडपट्ट्यांची निर्मिती झाली, त्या झोपडपट्ट्यांमध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या. या व्यतिरिक्त वेगवेगळ्या नागरीकरणांमुळे प्रदूषणाची निर्मिती होताना आपल्याला पाहायला मिळते. जिथे जिथे मोठमोठे शहरं आहेत ते शहरं ज्या ठिकाणी औद्योगिकरण वाढलं त्या ठिकाणीच नागरिकरण वाढलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ज्या ठिकाणी उद्योगधंद्यांची निर्मिती झाली त्या ठिकाणीच नागरिकरण वाढलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि अशा औद्योगिकरणामुळे आणि नागरिकरणामुळे अनेक सामाजिक समस्या निर्माण झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. शहरांमध्ये मग सायबर क्राईम असेल, पांढरपेशी गुन्हे असतील, वेश्या व्यवसाय असेल, बाल गुन्हेगारी असेल, सराईत गुन्हेगारांच्या टोळ्या असतील, गँगवॉर असतील, त्यानंतर शहरांमध्ये राहणाऱ्या महिलांच्या असुरक्षिततेचे प्रश्न असतील. आपल्याला माहित आहे की डिसेंबर 2016 मध्ये निर्भया कांड घडलं होतं दिल्लीसारख्या शहरामध्ये. महिला ज्या काही रात्री पाळीला नोकरीसाठी जात होत्या अशा त्या महिलेवर तेथील असणाऱ्या समाजकंटकांनी त्या निर्भयावर बलात्कार केला होता. तर म्हणजे जिथं जिथं नागरीकरणाची स्थिती अधिक बिकट बनलेली आहे अशा शहरांमध्ये ह्या सगळ्या समस्या निर्माण होतात. म्हणून नागरीकरण हे सुद्धा सामाजिक समस्यांच्या निर्मितीचं महत्वपूर्ण कारण आहे असं आपल्याला सांगता येतं. म्हणून दुसरं कारण म्हणून नागरीकरण आपण पाहू शकतो. तिसरं महत्वाचं कारण आहे व्यक्तिवाद आणि स्वार्थ. या कारणामुळे सुद्धा समाजामध्ये अनेक सामाजिक समस्यांची निर्मिती झाली. आता व्यक्तिवाद आणि स्वार्थ म्हणजे काय? आपल्याला माहित आहे जगामध्ये असा एकही व्यक्ती आपल्याला पाहायला मिळणार नाही की जो निस्वार्थी आहे. प्रत्येक जण स्वार्थी. असा कोणी आपल्याला निस्वार्थी व्यक्ती पाहायला मिळतो का? नाही. एखादा व्यक्ती जर म्हणत असेल की मी किती निस्वार्थी आहे, पहा मी निस्वार्थी आहे हे म्हणण्यामध्ये सुद्धा एक स्वार्थ आहे. काय स्वार्थ आहे? त्याला हे दाखवायचं आहे की मी इतरांपेक्षा कसा वेगळा आहे, मी इतरांपेक्षा कसा वेगळं जीवन जगतो, मी इतरांपेक्षा किती उदात्त हेतूने जीवन जगतो आणि असं माझं जीवन जगणं हे किती योग्यतेचं आहे हे सांगण्याचा प्रयत्न करणे, इतरांना हे पटवून देण्याचा प्रयत्न करणे, म्हणजे हे सुद्धा काय आहे? स्वार्थ आहे. तर समाजातील ही स्वार्थाची परिणिती ज्यावेळेस विकोपाला गेलेली असते, त्या स्वार्थाची परिणिती ज्यावेळेस व्यक्तिवादामध्ये परिवर्तित होते. व्यक्तिवाद म्हणजे काय? सर्व काही माझं, सर्व काही माझं, सर्व काही मला, सर्व काही माझ्यासाठी, जे काही पाहिजे ते मला, ही प्रवृत्ती ज्यावेळेस समाजामध्ये वाढत असते त्यावेळेस समाजामध्ये आपण पाहतो की समाजात व्यक्तिवादिता आणि स्वार्थ वृत्ती ही वाढीस लागते. ही वाढलेली व्यक्तिवादिता आणि वाढलेल्या व्यक्तींचा स्वार्थ हा समाजामध्ये अनेक सामाजिक समस्यांची निर्मिती करते. उदाहरण तुम्हाला महत्वाचं मी देतो. व्यक्तिवादिता आणि स्वार्थ याच्यातून अनेक समस्या निर्माण होतात. त्यापैकी एक समस्या आहे भ्रष्टाचाराची समस्या. आता भ्रष्टाचाराची समस्या केवळ पैसे खाणे किंवा पैसे घेणे, एखादं काम करण्यासाठी लाच घेणे हाच भ्रष्टाचार आहे. भ्रष्टाचाराचा अर्थ काय? की भ्रष्ट स्वरूपाचं आचरण म्हणजे भ्रष्टाचार. प्रत्येक समाजाने त्या समाजातील सदस्यांसाठी आचरणविषयक नियमने ही निर्माण केलेली आहेत आणि त्या आचरणविषयक नियमानुसार त्या समाजातील प्रत्येक सदस्यांनी आचरण करावं ही समाजाची रास्त अपेक्षा असते. अशा आचरणविषयक नियमांच्या विरोधी ज्यावेळेस व्यक्ती वर्तन करायला लागतो की त्यावेळेस समजून चालायचं की त्या व्यक्तीचं वर्तन हे काय होत आहे? भ्रष्ट आचरण होत आहे. एखादं काम करण्यासाठी लाच घेणे ह्या भ्रष्ट आचरणाचा एक प्रकार आहे. पण या व्यतिरिक्तही अनेक भ्रष्ट आचरणाचे मुद्दे आहेत. त्या मुद्द्यांच्या संदर्भात आणि भ्रष्टाचाराच्या संदर्भात आपण चर्चा करू की जे व्यक्तिवादिता आणि स्वार्थातून निर्माण होतात. एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. भारतामध्ये म्हणजे व्यक्तिवादिता आणि स्वार्थ फोफावल्यानंतर लोक भ्रष्ट आचरण कसं करतात आणि पैसा खाण्याच्या संदर्भात मध्ये किंवा पैशाच्या स्वरूपाचा भ्रष्टाचार कसा करतात आपल्याला माहिती आहे. उदाहरण आपल्याला जर घ्यायचं असेल तर अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार होतं. पहिल्या 13 दिवसाचं सरकार आलं, नंतर 13 महिन्याचं सरकार आलं आणि त्यानंतर एक टर्म त्यांना पूर्ण मिळाले 4.5 वर्षाची. या 4.5 वर्षाच्या टर्म मध्ये एक मंत्री होते त्यांच्या सरकारमध्ये, त्यांचं नाव होतं दिलीप सिंग जुदेव, जे छत्तीसगडचे होते आणि त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप ठेवले गेले होते.
त्यांनी सरकारी पदाचा उपयोग स्वतःच्या स्वार्थासाठी केला होता आणि भ्रष्ट स्वरूपाचे आचरण करून कुठल्या तरी एका कामामध्ये त्यांनी पैसे घेतले होते आणि हा आरोप त्यांच्यावर ठेवला गेला होता. अटल बिहारी वाजपेयी सरकारने त्वरित त्यांच्यावर कार्यवाही केली, त्यांच्या पदाचा राजीनामा घेतला आणि त्यांना त्यांच्या मंत्रिमंडळातून बडतर्फ केलं. हे झालं. पण हे करत असताना ज्या पत्रकारांनी त्यांना, पत्रकारांचा गराडा दिलीप सिंग जिदेवच्या समोर गेला आणि पत्रकारांनी एक त्यांना प्रश्न विचारला कि आपने पैसे के लिए सब कुछ किया है और आपने जो कुछ किया है वो सब जायज था, ऐसा आपको लगता है क्या? और पैसे के लिए सब कुछ करना ये ठीक है क्या? त्यावेळेस और पैसा ही सब कुछ अपने जीवन में होता है क्या, असा प्रश्न पत्रकार कसे असतात, पत्रकारांचे प्रश्न हे अतिक जाचक असतात आणि त्या पत्रकारांच्या प्रश्नांना अनेकदा नेत्यांना उत्तर देणं हे जिकिरीच जात असतं. त्यावेळेस ते दिलीप सिंग जिदेवनी व्यक्तिवादिता आणि स्वार्थापोटी निहित झाल्यानंतर व्यक्ती काय वाक्य वर्तवू शकतो किंवा काय बोलू शकतो याचं एक उदाहरण समोर मांडलं आणि त्या दिलीप सिंह जिदेव ने एक स्टेटमेंट केलं कि आपने जो कहा कि पैसा ही सब कुछ है क्या, पैसा ही ईश्वर है क्या, ये सब कुछ बातें जो आप लोगों ने कही, तो मैं एक स्टेटमेंट करना चाहता हूं कि इस जमाने में पैसा ये खुदा नहीं लेकिन खुदा से तो कम नहीं. म्हणजे व्यक्ती काय करू शकतो, तो व्यक्ती पैशाला ईश्वरा समान महत्व देऊ शकतो. म्हणजे पैसा हे ईश्वर जरी नसला तरी ईश्वरापेक्षा त्याचं अस्तित्व कमी सुद्धा या काळात नाही. म्हणजे व्यक्तिवादिता आणि स्वार्थ हा बळावला की समाजामध्ये अनेक सामाजिक समस्यांची निर्मिती होताना आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे व्यक्तिवादिता आणि स्वार्थ निर्माण झाला की व्यक्ती हा खाणे पिणे मजा करणे याच गोष्टींमध्ये स्वतःला अधिक व्यग्र मानायला लागतो आणि तेच आपलं जीवन आहे असं मानायला लागतं. वास्तविक दृष्ट्या व्यक्तिवादिता आणि स्वार्थी वृत्ती ही भारतीय समाज संस्कृतीचं वैशिष्ट्य नाहीये. भारतीयांची संस्कृती ही वेगळी आहे. भारतीयांच्या संस्कृतीमध्ये पुढच्या मुद्द्यामध्ये आपण हे पाहणार आहोत. मोनाली लडके कोण आहे? तुझा माईक नेहमी बंद करत आहे आणि तू परत परत सुरू करत आहे, सुरू करू नको माईक. तर भारतीय समाजाच्या बाबतीमध्ये जर कॉन्टेक्स्टमध्ये जर आपण पाहिलं तर व्यक्तिवादिता आणि स्वार्थ या गोष्टींना भारतीय समाज व्यवस्थेमध्ये एवढं महत्व अलीकडील काळापर्यंत नव्हतं. पण साधारणपणे आपण पाहतो की जागतिकीकरणाच्या उदयानंतर व्यक्तिवादिता आणि स्वार्थ प्रवृत्ती ही एवढी पराकोटीला आणि विकोपाला गेलेली आहे की लोक स्वतःचा निहित स्वार्थ सिद्ध करण्यासाठी अनेकदा अनेक सामाजिक समस्यांची निर्मिती करताना आपल्याला पाहायला मिळतात. जसं मी उदाहरण तुम्हाला भ्रष्टाचाराचं सांगितलं की भारतीय समाज व्यवस्थेमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये होणारा जो भ्रष्टाचार आहे त्या भ्रष्टाचाराच्या मुळे किंवा या समस्येमुळे देशाच्या विकासाला खीळ बसलेली आहे. देशाच्या विकासात अनेक अडचणी निर्माण झालेल्या आहेत. म्हणून हे व्यक्तिवादिता आणि स्वार्थ भारतीय समाज व्यवस्थेसमोरच्या सामाजिक समस्या निर्माण करणारं एक महत्वाचं कारण आहे असं सांगता येतं. एक कारण पाहू आणि आज आपण इथे थांबू. 6 मिनिटाचा वेळ शिल्लक राहिलेला आहे. पुढचं महत्वाचं कारण आहे भौतिकवादी तत्वज्ञान. हा महत्वपूर्ण मुद्दा आहे. भारतीय समाज व्यवस्थेमध्ये जर भारतीयांची संस्कृती आपण पाहिली तर पारलौकिकतेला अधिक महत्व देण्यात आलेलं आहे. आता उदाहरणार्थ ज्याला आपण म्हणतो की इहवादी आणि पारलौकिकवादी. इहवादी म्हणजे भौतिकवादी. इहवादी म्हणजे येथील असणाऱ्या समाज व्यवस्थेमध्येच आपल्याला सगळी सुख प्राप्त करायची आहे. त्या सगळ्या सुखांचा उपभोग आपल्याला इथेच घ्यायचा आहे. खाणे पिणे मजा करणे, ज्या काही इच्छा आकांक्षा असतील त्यांची पूर्तता करणे. मानवी जीवन हे एकदाच भेटणार आहे, नंतर काय त्याची परिपूर्ती आपल्याला होणार आहे का? त्यामुळे ज्या काही इच्छा आकांक्षा असतील त्यांची परिपूर्ती करण्यासाठी योग्य अयोग्य सर्व मार्गांचा अवलंब करायचा आणि स्वतःच्या इच्छांची आणि आकांक्षांची परिपूर्ती करायची. हा ध्यास घेऊन जगणारी जी लोक असतात त्याला आपण भौतिक तत्वज्ञानाने ओतप्रोत असणारी लोक म्हणतो. आणि अशी भौतिकवादी तत्वज्ञानाला आपल्या जीवनाचा आधारबिंदू मानून जगणारी जी लोक असतात त्यांच्यावर पाश्चात्य संस्कृतींचा प्रभाव झालेला आपल्याला पाहायला मिळतो. पाश्चात्यांची संस्कृती ही भौतिकवादी तत्वज्ञानाची आहे, म्हणजेच भोगाची आहे. जे काही उपभोगायचं असेल, ज्या काही इच्छा आकांक्षा होतील त्या सर्व इच्छा आकांक्षांची परिपूर्ती करणं, त्या इच्छा आकांक्षांच्या परिपूर्तीसाठीच जगणं, या इह लोकातील म्हणजे वास्तविक असणाऱ्या सध्यकालीन जीवनातील ज्या काही इच्छा असतील त्यांच्या परिपूर्तीसाठी जगणं, हेच लोकांचं ध्येय ज्यावेळेस जीवनामध्ये बनायला लागतं त्यावेळेस सुद्धा अनेक सामाजिक समस्यांची निर्मिती होताना आपल्याला पाहायला मिळते. जसं की आपल्याला माहित आहे की भारतीय समाज व्यवस्थेमध्ये धर्म नैतिकता ज्या काही रूढी आहेत, परंपरागत रूढी,
या सगळ्यांच्या माध्यमातून पारलौकिक सुखाला महत्व दिलेलं आहे. आता वास्तविकदृष्ट्या हे एवढंच महत्वाचं आहे की अनेक लोक आपल्या जीवनामध्ये जीवन जगत, भारतीय समाज व्यवस्थेमध्ये जीवन जगत असताना म्हणतात की आपण जीवन हे पारलौकिकतेसाठी जगलं पाहिजे. पारलौकिकतेसाठी म्हणजे काय की मेल्यानंतर, मृत्यूनंतर आपल्याला स्वर्ग प्राप्ती झाली पाहिजे, पुण्य प्राप्त झालं पाहिजे, मोक्ष प्राप्त झालं पाहिजे. यासाठी आपण पारलौकिक जीवनात आपल्या इच्छा आकांक्षांची पूर्तता होईल यासाठी आपण जीवन जगलं पाहिजे. पण वास्तविकदृष्ट्या हा जर आपण मुद्दा पाहिला, ठीक आहे, चर्चा होते, ह्या सगळ्या गोष्टींवर विचार होतो की पारलौकिक जीवनामध्ये जर आपण त्यागाने जीवन जगलं, लोकांच्या परोपकारासाठी जीवन जगलं, इतरांच्या हितासाठी आपण जर जीवन जगलं तर आपल्याला अनेक इच्छा आकांक्षांची परिपूर्ती ही स्वर्गप्राप्ती होईल. आणि स्वर्गप्राप्ती होणं म्हणजे काय होणं की जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्यातून आपली मुक्ती होणं. त्या सगळ्या गोष्टी आपल्याला धार्मिकतेच्या बाबतीमध्ये पाहायला मिळतात. पण वास्तविकदृष्ट्या ह्या सगळ्या गोष्टींची परिपूर्ती ही व्यक्तीला झालेलीच असेल किंवा होईलच असं एखादा व्यक्ती ठामठोकपणे सांगू शकतो का? नाही. म्हणून इहवादीपणामध्ये जीवन जगलं पाहिजे. पण या इहवादीपणामध्ये जीवन जगत असताना सुद्धा जीवन असं जगलं पाहिजे. एक मी नेहमी म्हण सांगतो की आपली संस्कृती, भारतीय संस्कृती सांगते की स्वतःसाठी निश्चितच जगलं पाहिजे. पण भारतीय संस्कृतीचा जर आपण आधार घेतला तर भारतातील आपल्या असणाऱ्या कुटुंबाचं उदाहरण आपण घ्या. आपले वडील स्वतःसाठी किती जगतात आणि इतरांसाठी किती जगतात. दिवसभर काबाड कष्ट करतात, शेतामध्ये राबराब मेहनत घेतात. आपली आई शेतामध्ये काबाड कष्ट करते आणि हे दोघंही आपल्या कुटुंबातील असणाऱ्या सर्व सदस्यांचं जीवन अधिक सुकर व्हावं, त्यांच्या इच्छा आकांक्षांची परिपूर्ती व्हावी, ती मोठी व्हावी, त्यांचा जीवन विकास व्हावा, त्यांची ध्येय प्राप्ती व्हावी, यासाठी आपल्या ध्येयांच्या प्राप्तीसाठी आपल्या कुटुंबातील कोणीतरी कष्ट आणि मेहनत करतात. तर याला आपण भौतिकवादी जीवन किंवा इहवादी जीवन किंवा चंगळवादी जीवन म्हणू का? नाही. पण चंगळवादी आणि इहवादी जीवन म्हणजे कोणतं की अप्पलपोटेपणाने जगणे, स्वतःच्या स्वार्थासाठी जगणे, स्वतःच्याच इच्छा आकांक्षांची परिपूर्ती करण्यासाठी इतरांवर अन्याय आणि अत्याचार करणे, या सगळ्या गोष्टी ह्या भौतिकवादी तत्वज्ञानाचा महत्वाचा प्रभाव आहे. आणि यात भौतिकवादी तत्वज्ञानाचा झालेला जो काही प्रभाव आहे, मग ज्यामध्ये नागरीकरणाचा प्रभाव असेल, पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव असेल, आणि या सगळ्यांचा परिणाम म्हणून भारतामध्ये भौतिकवादी तत्वज्ञान वाढत आहे. आणि या वाढलेल्या भौतिकवादी तत्वज्ञानामधून मानवाच्या स्वैरवर्तनाला सपोर्ट मिळत आहे, पाठिंबा मिळत आहे. आणि त्याच्यातून अनेक लोक हे चुकीचं वर्तन करताना आपल्याला दिसतात आणि अनेक सामाजिक समस्यांची निर्मिती होते. जसे की उदाहरणार्थ आपण पाहतो, अनेक महिलांवर होणारे ज्या काही बलात्कार असते, महिलांसोबत होणारी जे काही ईव्हटीसिंग, ज्याला आपण छेडछाड म्हणतो, तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत किंवा महिलांच्या संदर्भात असणारा पुरुषांचा नकारात्मकवादी दृष्टिकोन असेल, हे सगळ्या ज्या बाबी आहेत हे कशाचं द्योतक आहे तर भौतिकवादी तत्वज्ञानाचं द्योतक आहे. एक पत्नीनिष्ठ राहणं हे पुरुषांसाठी भारतीय संस्कृतीमध्ये महत्वाचं उदाहरण दिले गेलेलं आहे. पण प्रत्येक पुरुष एकनिष्ठ राहतच असेल असं सांगू शकतो का? नाही. कारण का स्त्रियांविषयी पुरुषांचा असणारा दृष्टिकोन ज्यावेळेस आपण पाहतो हा भौतिकवादी, भोगवादी, चंगळवादी आपल्याला पाहायला मिळतो. आणि अशा स्वरूपाचं असणारं जे काही तत्वज्ञान आहे, अशा स्वरूपाची असणारी जी काही दृष्टी आहे, अशा स्वरूपाची असणारी जी काही मानवांची प्रवृत्ती आहे, ही अनेक सामाजिक समस्यांची निर्मिती करताना आपल्याला पाहायला मिळते. कारण का आजचा दिवस हा आजच जगायचा आणि याच्यातून स्वैरवर्तन होताना आपल्याला पाहायला मिळतं. जसं की आपण पाहतो की भारतीय संस्कृतीचा कधी भाग राहिलेला आहे का? व्हॅलेंटाईन डे असेल, त्यानंतर 31 डिसेंबर असेल, फ्रेंडशिप डे असेल, हे सगळे दिवस भारतीय संस्कृतीचा कधी दिवस किंवा हे उत्सव किंवा सण म्हणून साजरे होत होते का? नव्हते. पण आज या चंगळवादी संस्कृतीच्या प्रभावामुळे ह्या सगळ्या गोष्टी भारतीय संस्कृतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अलीकडील काळातील तरुण ह्या सगळ्या गोष्टींचा स्वीकार करताना दिसतात आणि याच्यातून आपल्याकडे अनेक सामाजिक समस्यांची निर्मिती ही झालेली आहे. आणि म्हणून भौतिक सुख मिळवणे हेच आपल्या जीवनाचं ध्येय बाळगून जे लोक जगतात त्या लोकांमुळे अनेक सामाजिक समस्यांची निर्मिती ही होताना आपल्याला पाहायला मिळते. म्हणून हे तीनही कारणं सामाजिक समस्यांची निर्मितीचे आहेत. तर याच्या व्यतिरिक्त जी असणारी जी कारणं आहेत त्या कारणांचा आढावा आपण पुढच्या क्लासला घेऊन आज आपण येथेच थांबू. सर्वांना समजलं का? माईक सुरू करा. आज जे 3 मुद्दे शिकवलेले आहेत ते सर्वांना समजले का? हो सर. तर पुढच्या क्लासला आपण थांबू, इथे आज थांबू आपण. प्रश्न वगैरे जे असतील ते नंतर ग्रुपवर मला टाका. मी हे युट्यूबची लिंक सुद्धा तुम्हाला